नमस्कार. लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स घेणार आहोत, जे की आता UGC नेट 2021साठी, त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये ज्यांनी लायब्ररियन या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, अभिलेखपाल या पदासाठी फॉर्म भरला आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच असे इम्पॉर्टन्स क्वेश्चनचे, इम्पॉर्टंट नोट्सचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला फर्स्ट क्वेश्चन पाहूया. ISBN कन्सिस्ट ऑफ, काय सांगितलेलं आहे त्यांनी, ISBN नाऊ कन्सिस्ट ऑफ, त्याचा आन्सर आहे बी 13 डिजिट्स. ISBN हे आधी किती होतं, 10 डिजिट्सचं होतं, आणि 2007 पासून ते किती झालेलं आहे हे पण माहीत पाहिजे. अतिरिक्त माहिती तुम्हाला माहीत पाहिजे की 2007 पासून ते 13 अंकी झालेलं आहे. पहिल्यांदा किती होतं, 10 अंकी होतं, आणि 2007 पासून ते 13 अंकी झालेलं आहे. ISBNचा फुल फॉर्म ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक नंबर. ISBNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक नंबर, आणि ते 13 डिजिट्सचा आहे. ISBN नाव कन्सिस्ट ऑफ 13 डिजिट्स. नेक्स्ट क्वेश्चन, ISSN नाऊ कन्सिस्ट ऑफ, काय क्वेश्चन आहे, ISSN किती अंकी असतो, तर 8, किती 8 अंकी असतो. ISSN नाऊ कन्सिस्ट ऑफ 8 डिजिट. हे सर्व क्वेश्चन मित्रांनो आलेले आहेत KVS NVS या सगळ्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले क्वेश्चन इथे आपण घेत आहोत. त्याच्यामुळं हे सर्व क्वेश्चन जास्तीत जास्त वॉच करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आणि सबस्क्राईब, अशाच क्वेश्चनसाठी काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. ISSNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. ISSNचा फुल फॉर्म काय आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर. ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून ठेवा, कारण हे क्वेश्चन्स आलेले आहेत. ISSN स्टँड फॉर इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर, आणि ISBNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लोग्राफिक नंबर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कोडन कन्सिस्ट ऑफ, कोडन कन्सिस्ट ऑफ 6 डिजिट्स. किती सुंदर आहे बघा, सगळ्यामध्ये किती अंक असतात, किती डिजिट्स असतात, याच्यावर क्वेश्चन्स आहेत. कोडन कन्सिस्ट ऑफ 6 डिजिट्स. काय सांगितलं होतं, आपण पहिला क्वेश्चन बघितला होता की ISSNमध्ये किती आहेत, तर ISSNमध्ये 8 आहेत, ISBNमध्ये किती आहेत, 13 डिजिट्स आहेत, कोडनमध्ये किती आहे, 6 डिजिट्स आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला त्यातील माहिती मिळेल, पूर्ण माहिती मिळेल, आणि इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल लायब्ररी वीक ऑब्झर्व इन इंडिया एव्हरी इयर इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. काय आहे, नॅशनल लायब्ररी वीक, काय विचारलेलं आहे त्यांनी, नॅशनल लायब्ररी वीक ऑब्झर्व इन इंडिया एव्हरी इयर इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. नेक्स्ट क्वेश्चन, इसेक कोलिजिन वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इफ्ला. काय सांगितलेलं आहे, इफ्लाचे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ कोण होते, इफ्लाचे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ कोण होते, आयझॅक कोलिन हे होते इफ्लाचे फर्स्ट इफ्लाचे फर्स्ट प्रेसिडेंट्स होते. नेक्स्ट क्वेश्चन, हु इंट्रोड्यूस ओपन ॲक्सेस सिस्टीम इन इंडिया. काय सांगितलेलं आहे, हु इंट्रोड्यूस ओपन ॲक्सेस सिस्टम इन इंडिया. ओपन ॲक्सेस सिस्टीम इंडियामध्ये पहिल्यांदा कुणी इंट्रोड्यूस केलेली आहे, असा क्वेश्चन आहे, तर WA बोर्डन यांनी केलेले. कोणी केलेली आहे, WA बोर्डन यांनी ओपन ॲक्सेस सिस्टीम पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेली आहे. इंडियामध्ये ओपन ॲक्सेस सिस्टम पहिल्यांदा इंट्रोड्यूस WA बोर्डन यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द कॉन्सेप्ट ऑफ एनॉमॉलॉजी स्टेट ऑफ नॉलेज ASK ऑज प्रोपोस्पेड बाय. कोणी केलेलं होतं, तर बँकलिन यांनी केलेलं होतं. बँकलिन यांनी केलेलं होतं. ASK एनॉमलस स्टेट ऑफ द नॉलेज ASK ऑज प्रोपोस्टेड बाय बँकलिन. नेक्स्ट क्वेश्चन, द कॉन्सेप्ट ऑफ टेक्नॉलॉजिकल गेट कीपर्स ऑज फर्स्ट प्रोपोस्टेड बाय. काय सांगितलेलं होतं, टेक्नॉलॉजिकल गेट कीपर्स ही संकल्पना कोणाची होती, पहिल्यांदा ही संकल्पना कुणी हे केलेली होती, इंट्रोड्यूस केलेली होती, असा क्वेश्चन आहे. तर टेक्नॉलॉजिकल गेट कीपर्स TJ ॲलन. कोणाचं होतं, TJ ॲलन यांचं होतं. टेक्नॉलॉजिकल गेट कीपर्स हे TJ ॲलन यांचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, युनिसिस्ट इज अ कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम ऑफ. काय सांगितलेलं आहे, युनिसिस्ट इज अ कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम ऑफ युनेस्को अँड इफ्ला.
युनिसिस्ट हा प्रोग्राम, कोलॅबरेटिव्ह जो प्रोग्राम आहे तो कोणाचा आहे तर युनेस्को आणि इफ्ला यांचा आहे. काय सांगितलेलं आहे? युनिसिस्ट इज अ कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम ऑफ युनेस्को अँड इफ्ला. हे सर्व क्वेश्चन महत्त्वाचे आहेत, सर्व व्यवस्थित पहा. फेअर यूज, नेक्स्ट क्वेश्चन. फेअर यूज इज अ टर्म मोस्ट रिलेव्हंट टू. काय सांगितलेलं आहे? फेअर यूज इज अ टर्म मोस्ट रिलेव्हंट टू कॉपीराईट. फेअर यूज कशाशी संबंधित आहे तर शॉर्टमध्ये अभ्यास करायला शिका मित्रांनो. फेअर यूज कॉपीराईट एवढंच लक्षात ठेवा. फेअर यूज कॉपीराईट. नेक्स्ट क्वेश्चन. बर्न कन्व्हेन्शन इज कन्सल्ड विथ कॉपीराईट. बर्न कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? कॉपीराईट. आणि आताच्या स्टेट एक्झामला क्वेश्चन आला होता. मला कालच्या व्हिडिओमध्ये पण कुणी सर्वांनी पूर्ण पाहिलं आहे की नाही? मला कमेंट्समध्ये प्रश्नाचं उत्तर आलंच नाही की कोणता क्वेश्चन होता असं विचारलं होतं. आणि आजही विचारते. बर्न कन्व्हेन्शनवर आताच्या सेट एक्झामला क्वेश्चन होता. नाहीतर मीच सांगते. त्यांनी सांगितलं होतं की बर्न कन्व्हेन्शन हे 1868 झालं असं काहीतरी होतं. ते बरोबर आहे की चूक आहे? तर चुकीचं होतं. मी सांगितलं होतं तुम्हाला 1886 बर्न कन्व्हेन्शन झालेलं आहे आणि जिनेवा 1952 झालेलं आहे. आणि पहिली परिषद बर्न कन्व्हेन्शनची 1886 झालेली आहे. आणि ती कशाशी संबंधित होती? कॉपीराईटशी संबंधित होती. नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगितलेलं आहे? The occasion where is the wisdom we lost in a knowledge is by. असं कुणी म्हटलेलं आहे? त्यांनी काय क्वेश्चन विचारलेला आहे? Where is the wisdom we lost in knowledge. काय विचारलेलं आहे? Where is the wisdom we lost in knowledge. हे कोणी म्हटलेलं आहे? तर आन्सर आहे सी. टी.एस. इलियट यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? टी.एस. इलियट यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एंट्रोपी इज मेजर ऑफ. काय विचारलेलं आहे? एंट्रोपी इज मेजर ऑफ डिग्री ऑफ अनसर्टनटी इन इन्फॉर्मेशन. काय सांगितलेलं आहे? एंट्रोपी इज मेजर ऑफ डिग्री ऑफ अनसर्टनटी इन इन्फॉर्मेशन. एंट्रोपी म्हणजे काय? जो संभाषणामध्ये जो अडथळा येतो त्याच्याशी कते मेजर ऑफ डिग्री ऑफ अनसर्टनटी इन इन्फॉर्मेशन. नेक्स्ट क्वेश्चन. कॉनपॉलिस इंडिया वॉज द सेटअप इन द इयर. हा पण क्वेश्चन आला होता. कॉनपॉलिसचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर डी.पी. चट्टोपाध्याय. असे क्वेश्चन पार्ट असले पाहिजेत. एका क्वेश्चनबद्दल तुम्ही आता एखादा क्वेश्चन पेपरला बघितला तर त्यातमध्ये काय काय आलं होतं, मग ते याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे का हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता नेट एक्झामसाठी सेट एक्झामचा जो पेपर आहे तो तोंडपाठ करून ठेवा. माझा जो व्हिडिओ टाकलेला आहे मी संभाव्य आन्सर की म्हणून जे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 टाकलेले आहे ते पण सगळ्यांनी वॉच करा. कॉनपॉलिसवर पण क्वेश्चन आला होता. कॉनपॉलिस वॉज द सेटअप इन द इयर 1986 आणि त्याचे पहिल्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर डी.पी. चट्टोपाध्याय. असे एका क्वेश्चनपासून 2-3 क्वेश्चन जर तुम्ही तयार केले तर असे क्वेश्चन तुम्हाला लगेच समजतील आणि तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट टाइम इफेक्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररियन इन इंडिया वेअर मेड. काय सांगितले होते? फर्स्ट टाइम एफर्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज इन इंडिया वेअर मेड. सयाजीराव गायकवाड थर्ड. आन्सर काय आहे? सयाजीराव गायकवाड थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. ॲन ई बुक विच डज नॉट रिक्वायर. काय सांगितलेलं आहे? ॲन ई बुक विच डज नॉट रिक्वायर ॲन इंटरनेट कनेक्शन टू ॲक्सेस कंटेंट इज डिजिटल बुक. ॲन ई बुक विच डज नॉट रिक्वायर ॲन इंटरनेट कनेक्शन टू ॲक्सेस कंटेंट इज डिजिटल बुक. नेक्स्ट क्वेश्चन. एम्ब्रॉड फुलटेक्स्ट डेटाबेस इज पब्लिश फ्रॉम UK. ह्याच्यावर पण क्वेश्चन, हे सगळे क्वेश्चन आलेलेच आहेत. एम्ब्रॉड UK एवढं जरी लक्षात ठेवलं तर जोड्या लावासाठी पण येतो किंवा असाही येईल. एम्ब्रॉड हे काय आहे? तर एम्ब्रॉड हे फुलटेक्स्ट डेटाबेस आहे. सगळंच क्वेश्चन नीट बघा. एम्ब्रॉड फुलटेक्स्ट डेटाबेस इज पब्लिश फ्रॉम UK. नेक्स्ट क्वेश्चन. हू प्रोपाउंडेड कन्झर्वेटिव्ह मॉडरल अँड रिबलर थेरीज ऑफ रेफरन्स सर्व्हिस. कोणी काढलेले आहेत? कन्झर्वेटिव्ह मॉडरल आणि लिबरल ह्या थेरीज, रेफरन्स सर्व्हिसच्या थेरीज कोणी काढलेल्या आहेत? तर त्याचा आन्सर आहे जेम्स वायर. काय आन्सर आहे? जेम्स वायर यांनी 1930 काढली आहे. ही थेरी जेम्स वायरची 1930 साली आहे. कन्झर्वेटिव्ह मॉडरल आणि लिबरल 1930. जेम्स वायर. नेक्स्ट क्वेश्चन. The input center for INIS in India is. The input center for INIS in India is BARC. इनिसचं इनपुट सेंटर काय आहे? बार्क आहे. इनपुट सेंटर सुद्धा तुम्हाला माहीत असावं. हे पण क्वेश्चन सगळे आलेलेच आहेत. द इनपुट सेंटर फॉर इनिस इन इंडिया इज बार्क.
नेक्स्ट क्वेश्चन, द प्रोव्हिजन ऑफ फेज रिलेशन DDC, द प्रोव्हिजन ऑफ फेज रिलेशन DDC वॉज मेड अवेलेबल फ्रॉम 14 एडिशन. काय सांगितलेलं आहे, 14व्या एडिशनमध्ये फेज रिलेशन ही संकल्पना DDC मध्ये आलेली आहे, जे खूपच नवीन आहे. त्यांच्यासाठी DDCचा फुल फॉर्म ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन. काय आहे, ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये फेज रिलेशन ही संकल्पना 14व्या आवृत्तीपासून आलेली आहे. सगळ्या आवृत्त्या तुमच्या तोंडपाठ पाहिजे. नवीन असाल तर लायब्ररी सायन्स मनीषा बांगर असं सर्च करून ऑल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर सेटनेटची तयारी कशी करावी असा सुद्धा एक माझा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही वॉच करा. नेक्स्ट क्वेश्चन, RDA स्टँड फॉर, हा पण क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. RDA स्टँड फॉर रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस. RDA स्टँड फॉर रिसोर्स डिस्क्रिप्शन अँड ॲक्सेस. फुल फॉर्म पण खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस मीन. काय विचारलेलं आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस मीन परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन अ कॉस्ट. काय सांगितलेलं आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस मीन्स परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन अ कॉस्ट. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन अ कॉस्ट म्हणजेच कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस होय. नेक्स्ट क्वेश्चन, विच नॅशनल एजन्सी इन इंडिया इज असाइंग द ISBN. विच नॅशनल, खालीलपैकी कोणती नॅशनल एजन्सी अशी आहे जी ISBN काय करते, असाइन करते. त्याचा आन्सर आहे ए, राजाराम मोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रिसोर्स सेंटर न्यू दिल्ली. काय आहे आन्सर, राजाराम मोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रिसोर्स सेंटर न्यू दिल्ली. विच नॅशनल एजन्सी इन इंडिया इज असाइंग द ISBN. तर आन्सर ए, राजाराम मोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रिसोर्स सेंटर न्यू दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म सायबर स्पेस वॉज फर्स्ट यूज बाय. सायबर स्पेस ही संकल्पना फर्स्ट यूज बाय विल्यम गिब्सन. सायबर स्पेस विल्यम गिब्सन असं लक्षात ठेवा. मी तर शॉर्ट ट्रिक्समध्येच अभ्यास केला होता. माझंही म्हणणं आहे की जास्त क्वेश्चन पाठ करण्यापेक्षा सायबर स्पेस विल्यम गिब्सन असं तरी केलं शकता. इनिटचं इनपुट सेंटर बार्क, अशा छोट्या छोट्या शॉर्ट ट्रिक्स पण तुम्ही तयार करू शकता. RFID टेक्नॉलॉजी इज यूज्ड इन. कशासाठी यूज आहे ती, सर्क्युलेशनसाठी यूज आहे. हा पण क्वेश्चन आला होता सेट एक्झामला. सगळे क्वेश्चन येतात मित्रांनो. RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफायर, हा RFIDचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, RFIDचा फुल फॉर्म रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफायर. आणि त्यांनी विचारला होता क्वेश्चन की त्याच्यामध्ये काय करू शकतो किंवा काय नाही. चूक की बरोबरसाठी हा क्वेश्चन आला होता. सर्क्युलेशन, RFID टेक्नॉलॉजी इज यूज्ड इन सर्क्युलेशन म्हणजे दळणवळणासाठी किंवा आपण काय करतो, देवाणघेवाणासाठी याचा उपयोग करतो. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू कॅनन्स ऑफ अर्संटनली बिंटली विच पेज ऑफ द बुक इज द चीप सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. काय सांगितलेलं आहे, चीप सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनसाठी कोणत्या पेजवर आहे. कॅनन्स ऑफ याच्यामध्ये चीप सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनसाठी कोणतं पेज आहे, तर त्याचा आन्सर आहे हाफ टायटल पेज. कोणतं आहे, हाफ टायटल पेज. नेक्स्ट क्वेश्चन, हू रिप्रेझेंटेड इंडिया ॲज अ नॅशनल डेलिगेट फ्रॉम इंडिया टू द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ कॅटलॉगिंग प्रिन्सिपल पॅरिस इन 1961. पॅरिस इन 1961. काय सांगितलं होतं त्यांनी की आपली जी रिप्रेझेंटेड इंडिया, जे नॅशनल डेलिगेट जी इंडिया आहे, ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती पॅरिसला. त्याचे अध्यक्ष कोण होते असाच क्वेश्चन आहे त्यांचा. तर त्याचा आन्सर आहे ए, BS केशवन. नेक्स्ट क्वेश्चन, सॅम्युअल लुबिस्टेकी इज नेम इज असोसिएटेड विथ कॅटलॉगिंग. कोण कोणाशी संबंधित आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. तालिकीकरणाशी कोण कोण संबंधित आहे, वर्गीकरणाशी कोण कोण संबंधित आहेत, ह्या सगळ्या नोट्स तुम्ही काढल्या पाहिजेत. दिलीप एमलिपच्या पुस्तकात नोट्स काढताना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतील. त्याच्यामुळे नोट्स काढायला सुरुवात करा ज्यांनी काढल्या नसतील त्यांच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग वेअर डिवाइज बाय. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग हे कोणाचं आहे, CA कटर यांचं आहे. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग हे CA कटर यांचं आहे. 1876 साली रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग यांची स्थापना झालेली आहे. रूल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग CA कटर. नेक्स्ट क्वेश्चन, चेन प्रोड्युसर रेफर्स टू डिरायव्हिंग क्लास इंडेक्स एंट्री. चेन प्रोड्युसर रेफर्स टू डिरायव्हिंग क्लास इंडेक्स एंट्री. नेक्स्ट क्वेश्चन, इन 1966 द मार्क ॲज अ पोलाइट प्रोजेक्ट वॉज लॉन्च बाय
लायब्ररी ऑफ काँग्रेस. इन 1966 द मार्क ॲज अ पोलाइट प्रोजेक्ट वॉज लॉन्च बाय लायब्ररी ऑफ काँग्रेस. मार्क हा प्रोजेक्ट कोणाचा होता 1966चा? लायब्ररी ऑफ काँग्रेसचा होता. हे इथे लक्षात ठेवायचं मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. द डिसिजन टू मेक ऑर नॉट टू मेक अन एंट्री अंडर अ सब्जेक्ट टर्म इज गवर्न्ड बाय कॅनन्स ऑफ अनसर्टिलिबिटी. आताच आला होता बघा तो क्वेश्चन. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये? आपण काय करू शकतो? द डिसिजन टू मेक ऑर नॉट टू मेक अन एंट्री अंडर द सब्जेक्टच्या अंडर काय करू शकतो आपण? त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रीनॅटल कॅटलॉगिंग स्टँड फॉर. प्रीनॅटल कॅटलॉगिंग stand for cataloging in publication. Prenatal cataloging stand for cataloging in publication. Next question. Canon of recall value was developed by. Canon of recall value was developed by S.R. Ranganathan. Canons of recall value was developed by S.R. Ranganathan. काय होता शेवटचा क्वेश्चन? Canons of recall value was developed by S.R. Ranganathan. अच्छा, इम्पॉर्टंट क्वेश्चनमधील हा शेवटचा क्वेश्चन होता. आणि सर्व क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत. आताच्या येणाऱ्या लायब्ररियनच्या एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. मला खूप वेळा कमेंट्स आल्यात की मॅडम प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आरोग्य विभागाच्या अभिलेखापाल किंवा लायब्ररियनचे उपलब्ध आहेत का? मित्रांनो मी सुद्धा पाहिलेले आहेत, पण अजूनही मलाही सापडलेले नाही. नेटवर सर्च केले, परंतु मी सांगते याच्यामध्ये काही वेगळं येणार नाही. लायब्ररी सायन्सच येणार. त्याच्यामुळे हेच क्वेश्चन पाहायचे आणि हाच अभ्यास करायचा. ज्यांनी लायब्ररियनसाठी फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी अभिलेखापालसाठी फॉर्म भरलेला आहे, त्यांची 24 तारखेला एक्झाम आहे. एक्झाम जवळ आली आहे, त्याच्यामुळे नक्कीच अभ्यासाला लागा. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण आपण जर अभ्यास केला तर आपल्याला यश हे लवकरात लवकर प्राप्त होते. त्याच्यामुळे अभ्यासाला लागा मित्रांनो. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.